मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही ही म्हण आपण सर्वांनी ऐकली असेल आणि याचा अर्थ देखील तुम्हाला कळला असेल. आणखी स्पष्ट भाषेत मंडळी सांगायचं झाल्यास, समांतर उदाहरण द्यायचं झाल्यास, प्रत्येक वर्गात नापास होणाऱ्या नापास घोड्यांना तुम्ही देशातल्या कुठल्याही मास्तरकडे शिकवणी लावा, ट्युशन लावा, पण त्यांच्यावर काहीही फरक पडणार नाही, त्याचा काहीही फायदा होणार नाही असं मला वाटतं मंडळी. कारण प्रत्येकाचा जन्म डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट वगैरे वगैरे होण्यासाठी झालेला नसतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे मंडळी. आणि अशाच प्रकारे राजकारणासाठी जन्म न झालेल्या मुलीला वडिलांनी स्वतः राजकारणात आणलं. मुलीला घडवण्याचा प्रयत्न केला, पण ती मुलगी घडली नाही, उलट ती मुलगी बिघडली. असं कुणी कुणास म्हटलं आणि घडण्याऐवजी कोण बिघडलं, कोणती मुलगी महाराष्ट्रातली बिघडली हे समजून घेण्यासाठी आज हा विषय तुमच्या पुढे मंडळी मी ठेवतो आहे. मंडळी, ही बातमी आहे पंकजा गोपीनाथराव मुंडे यांची. नेमकं घडलं काय आणि काय बिघडलं हे ऐकण्यासाठी आज हा व्हिडिओ मंडळी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या सर्व लक्षात येईल. काल परवा एबीपी माझा या चॅनलने नुकतीच सारंगी महाजन यांची मुलाखत घेतली. आता सारंगी महाजन कोण हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल. सारंगी महाजन म्हणजे राजकीय क्षेत्रात जे नाव लोकप्रिय होऊन गेलं ते म्हणजे प्रखर वक्ते, स्पष्ट वक्ते, अतिशय लोकप्रिय वक्ते स्वर्गीय प्रमोद महाजन यांचे लहान भाऊ प्रवीण महाजन यांच्या त्या पत्नी आहेत. कोण? सारंगी महाजन. हे तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेलही. एबीपी माझाने घेतलेल्या मुलाखतीत पत्रकाराने सारंगी महाजनांना एक प्रश्न केला. पत्रकार म्हणाले, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे राजकीय क्षेत्रातील खरे वारसदार कोण? हा प्रश्न पत्रकाराने केला. अर्थात पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे या दोघांपैकी कोण वारसदार आहेत गोपीनाथ मुंडेंचे, या अर्थाने कदाचित पत्रकाराने हा प्रश्न सारंगी महाजन यांना विचारला असावा. परंतु हे दोघेही कोण? हे बहीण भाऊ पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघेही गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार नाहीत. गोपीनाथ मुंडेंनी मुलीला घडवलं, पण ती आता बिघडली. सारंगी महाजन म्हणतात, गोपीनाथ मुंडे मध्ये जे सद्गुण होते, जे गुण होते, जे नेतृत्व कौशल्य त्यांच्याकडे होतं, ते या दोघाही बहीण भावांमध्ये नाही, असं अतिशय स्पष्टपणे सारंगी महाजन यांनी पत्रकारापुढे सांगितलं. बीडच्या जनतेला, परळीतील लोकांना, त्या परिसरातील लोकांना आजही गोपीनाथ मुंडेंची आठवण आली की त्यांचे डोळे पाणावतात, ते रडतात, त्याच्या डोळ्यात अश्रू येतात आणि त्यामुळेच त्यांना सामान्य नागरिक लोकनेते म्हणायचे. परंतु या दोन्ही बहीण भावांमध्ये गोपीनाथरावांचा एकही गुण नाही, असं सारंगी महाजन यांनी सांगितलं. मंडळी, सारंगी महाजन आणि मुंडे कुटुंबियांचे फार जवळचे संबंध आहेत. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. माझ्या माहितीप्रमाणे गोपीनाथ मुंडे हे महाजन परिवाराचे जावई होते, मोठे जावई. परंतु प्रमोद महाजन यांची त्यांचाच लहान भाऊ प्रवीण महाजन यांनी, अर्थात सारंगीचे पती, यांनी घरातच गोळ्या घालून त्या भावाची हत्या केली होती. हे आपल्याला ठाऊक असेलच. अतिशय हे प्रकरण महाराष्ट्रभरात गाजलं होतं. आणि प्रमोद महाजन गेल्यानंतर यांच्या कुटुंबात एकमेकांमध्ये फार दुरावा निर्माण झाला, फार वितुष्ट निर्माण झालं. त्यानंतरच्या काळात सारंगी महाजन यांची परळीतील जमीन वगैरे धनंजय मुंडे यांनी हडपली, असाही आरोप त्यांनी केला होता. हे कितपत खरा आहे, काय सत्य आहे, त्याची पुष्टी आपण करू शकत नाही या ठिकाणी. पण यापूर्वी अनेकदा आपण सारंगी महाजन यांच्या ह्या अशा माध्यमांना दिलेल्या मुलाखती आपण ऐकल्या असतील. मंडळी, एक प्रकारे यांच्या आपसातील बिघडलेल्या संबंधामुळे कदाचित अशा प्रकारे सारंगी महाजन यांनी भाष्य केलं असावं. ते होऊ शकतं असं आपण समजू. परंतु खरंच सत्य हे आहे का, ते देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यावरती देखील विश्लेषण आपण करायला पाहिजे आणि आपण ते समजून घ्यायला पाहिजे. मंडळी, एक लक्षात घ्या, दुसऱ्या बाजूला इतर राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कुटुंबांचा, महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात जे वावरतात त्यांच्या सर्वांच्या कुटुंबांचा विचार केला तर अशी अनेक उदाहरणे या महाराष्ट्रात घडली आहेत. ज्यांच्या बापांनी राजकीय क्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवलं,
नाव मिळवलं, लोकांच्या मनात आपली एक वेगळी जागा, आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली, असे अनेक नेते महाराष्ट्रात होऊन गेले. पण तितक्याच प्रचंड वेगाने त्यांच्या मुलांनी मात्र त्यावर पाणी फिरवलं आणि बापाने कमावलेल्या प्रतिष्ठेला या मुलांनी धुडीस मिळवलं. असेही अनेक उदाहरणं महाराष्ट्रात आहेत. आणि म्हणूनच मी सुरुवातीला बोलल्याप्रमाणे घातल्या पाण्याने गंगा कधीच वाहत नसते. त्यांचं त्यांना ते त्या मुलांनी ठरवायला पाहिजे. वडील हे ठरवू शकत नाही, कुठल्याही क्षेत्रातली गोष्ट असू द्या. बापाला आपल्या स्वतःच्या क्षेत्रात हिरवं रान जर का दिसत असेल तर त्या हिरव्या रानाचा उपभोग आपल्या मुलामुलींना देखील झाला पाहिजे, असं राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या वडिलांना वाटत असतं. आणि म्हणूनच या उलट एक गोष्ट प्रामुख्याने आणखी लक्षात घ्या. ज्या बापांनी आयुष्यभर राबून आपल्या क्षेत्रात काहीच मिळवलं नाही, ते यशस्वी झाले नाहीत. त्यांनी लाख प्रयत्न केले, परंतु त्यांच्या पदरी अपयश आलं. असे वडील मुलांना आपल्या स्वतःच्या क्षेत्रात कधीही येऊ देत नसतात. याची अनेक उदाहरणं आहेत. परंतु या उलट जिथे मिळकत आहे, मग तो भ्रष्टाचार असो की आणखी काही अनैतिक मार्गाची मिळकत असो, कमाई असो, आपल्यासारखंच भौतिक सुख सुविधा, मान सन्मान, प्रतिष्ठा आपल्या मुला मुलींना देखील मिळायला पाहिजे. आणि म्हणूनच मग जोर जबरीने किंवा पात्रता नसलेल्या मुलांना, लायकी नसलेल्या मुलांना देखील ही मंडळी राजकीय क्षेत्रात ओढून घेतात. हे आपण अनेकदा पाहिलं असेल. अर्थात काही मुलं अपवादही असतात, काही मुली देखील असतात, त्या पात्रतेचे असतात. उदाहरण आपण जर द्यायचं झाल्यास सुप्रिया सुळे असतील किंवा RR पाटलांचा मुलगा अलीकडचा अतिशय त्याचं नाव गाजत आहे सध्या, अलीकडच्या काळातील तरुण नेता रोहित पाटील, हे असतील. असे आणखी काही असतील, पण नगण्य आहेत संख्या यांची. असे काही कर्तबगार मुलं मुली असतील, परंतु जास्तीत जास्त तुम्ही जर बघाल तर बापाचं नाव बुडवणारे भरपूर मुलं मुली तुम्हाला राजकीय क्षेत्रात दिसतील. जे बापाने केलं ते मुलगा आयुष्यभर करू शकला नाही, असेही काही उदाहरणं आहेत. आणि सारंगी महाजन म्हणतात त्याप्रमाणे ते खरंही आपल्या पुढे दिसतं. कारण वडिलांच्या नावावर तुम्ही किती काळ राजकीय पोळी भाजणार, किती काळ त्यांचे पोस्टर तुम्ही तुमच्या मंचावर लावणार, शक्य नाही. शेवटी स्वतःचं देखील कार्यकर्तृत्व लागत असतं, स्वतःची कॅपॅबिलिटी लागत असते. तुम्हाला माहिती असेल, गेल्या दसरा मेळाव्यात आपल्याला हे चित्र दिसलं असेल आणि मी देखील त्यावर एक व्हिडिओ केला होता. मला जर थंबनेल सापडलं तर मी स्क्रीनवर तुम्हाला लावतो, तुम्ही शेजारी बघा. कारण यावेळी पंकजा मुंडे यांचा भगवानगडावरील दसरा मेळावा पूर्णपणे फ्लॉप होताना दिसला. तसा व्हिडिओ मी केला होता, तुम्ही बघा आपल्या चॅनलवर जाऊन. त्यात आणखी भर धनंजय मुंडेंनी घातली होती. त्या कार्यक्रमात ताईंनी आपल्या भावाला बोलवलं होतं, त्यामुळे आणखीच गडबड झाली. स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचा मित्र, आपल्याला ठाऊक असेल, वाल्मिक कराड, हा सध्या तुरुंगात आहे. आणि या प्रकरणात खंडणीमुळे तो अडकला. आणि मग आपसुकच धनंजय मुंडे अडचणीत आले आणि त्यांना मग नाईलाजाने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं मंडळी. एकूणच बीडची किंवा परळीची हल्लीची परिस्थिती बघितली मंडळी तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची फारशी पकड या परिसरात हल्ली राहिली नाही. त्यांची लोकप्रियता कमी झाली, याची अनेक उदाहरणे आहेत. त्या दसरा मेळाव्यात देखील लोक वाल्मिक कराडचे पोस्टर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या भाषणाच्या वेळी दाखवत होते. आता ते समर्थन करत होते वाल्मिक कराडचं की यांना चिडवायसाठी ते पोस्टर दाखवत होते, हे अजूनही कळलं नाही, स्पष्ट झालं नाही. आणि मग काय, धनंजय मुंडे पुन्हा भाषणाच्या वेळी अडचणीत आले, कारण प्रसार माध्यमं त्या ठिकाणी होती आणि लोकांनी अक्षरशः गोंधळ घातला होता, हलकल्लोळ माजवला होता त्यांच्या भाषणाच्या वेळी. एक शब्द धनंजय मुंडेंचा ऐकायला तयार नव्हते लोक. त्यानंतर पंकजा मुंडे जेव्हा भाषण करायला पुन्हा उभ्या झाल्या तेव्हा तर लोकांनी अक्षरशः पंकजा मुंडेंना रडकोंडी आणून टाकलं होतं मंडळी. तुम्ही अनेक शॉर्ट्स व्हिडिओ बघितले असेल सोशल मीडियावर. आणि पुढे बसलेले लोक मुद्दामहून त्यांच्या भाषणात डिस्टर्ब त्यांना करत होते. मग काय, तुम्हाला काय म्हणाले, मग तुम्हाला शरम नाही, तुम्ही कुणाची सुपारी घेऊन या ठिकाणी आलात. मी इतकी वर्ष भगवानगडावर अनेकदा भाषणं केली, पण असा बेशिस्तपणा मी कधीच पाहिला नाही. त्यांच्याच प्रेक्षकांना, त्यांच्याच लोकांना त्यांना हे म्हणावं लागलं त्या ठिकाणी. याचा अर्थ काय मंडळी? मग काय, अगदी निराश होऊन पंकजा मुंडेंनी त्या गोंधळातच आपलं भाषण कसं बस थोडक्यात गुंडाळलं, निपटवलं. पुढे बसलेले लोक पूर्वीचेच असतील मंडळी, लक्षात घ्या. त्यांचेच मतदार असू शकतात, परंतु या दोन्ही बहीण भावाला यावेळी ते लोक नाकारताना दिसले, चक्क नाकारताना. गोंधळच गोंधळ त्या दसरा मेळाव्यात.
आणि म्हणूनच दुसरी गोष्ट जर आपण लक्षात घेतली मंडळी, तर या दोघांनाही आपापल्या पक्षात फारशी किंमत मिळताना अलीकडे दिसत नाही. आता सारंगी महाजनांचं मत एक वेगळं आहे, त्यावरचं आपण हे विश्लेषण करतो आहोत, आपण आपले अंदाज बांधतो आहोत, असं लोकही बोलतायत. आणि दुसरी गोष्ट महत्वाची ही आहे की अशा प्रकारे व्हिडिओच्या खाली येणाऱ्या ज्या कमेंट्स असतात लोकांच्या, सामान्य नागरिकांच्या महाराष्ट्रातल्या, जास्तीत जास्त बीड जिल्ह्यातीलच असतात त्या कमेंट्स. आणि त्यापैकी 99% कमेंट्स या मुंडे बहीण भावाच्या विरोधात असतात. अलीकडे जे हल्ली विरोधक झाले तेच पूर्वी कदाचित त्यांचे समर्थक राहिले असावेत, त्यांचेच मतदार असावेत. परंतु मंडळी, समय बदला की सब बदल जाता है. परंतु परिस्थिती बदलत असते. ती परिस्थिती बदलली की लोकांची मतं देखील बदलतात. आणि त्यामुळेच नेत्यांनी आपलं पावित्र्य स्वतः जपायला पाहिजे. ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंची प्रतिमा डागाळली हल्ली, ती अतिशय त्यांच्यासाठी घातक आहे, चिंताजनक अशी परिस्थिती आहे. आणि म्हणूनच धनंजय मुंडे फार काही प्रसार माध्यमांवर हल्ली दिसत नाहीत. आणि याचा थेट परिणाम अप्रत्यक्षपणे त्यांची बहीण पंकजा मुंडे यांच्यावर देखील झाला आहे, हे नाकारता येत नाही. त्यामुळे हे मुंडे कुटुंब खरोखरच अडचणीत आल्यासारखं दिसत आहे का, हे तुम्ही ठरवा. धनंजय मुंडे मागे एका भाषणात म्हणाले होते, तुम्ही भाषण ऐकलं असेल, मला आता नक्की सांगता येणार नाही कुठला प्रसंग होता तो. ते म्हणाले की चुकलो असेल तर कान धरा, पण मला आता रिकामं ठेवू नका, मला काहीतरी पद द्या. हे कदाचित त्यांचे पक्षप्रमुख अजितदादा पवार यांना उद्देशून ते बोलले असावेत. परंतु इतकी लाचारी त्यांना हल्ली पत्करावी लागली. मंडळी, याची कारणं काय आहेत ते तुम्हाला नव्याने सांगण्याची मला अजिबात गरज वाटत नाही. आणि म्हणूनच या दोन्ही बहीण भावांचं राजकीय भविष्य धोक्यात आहे का, ते तुम्ही ठरवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, व्यक्त व्हा, लिहा. मंडळी, तुम्हाला नेमकं काय वाटतं ते अवश्य कमेंटमध्ये लिहा, व्यक्त व्हा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे विचार देखील तितकेच महत्वाचे असतात. आम्ही जे बोलतो, जे विश्लेषण करतो, त्यावरचं तुमचं मत हे अतिशय महत्वाचं असतं. तुर्तास थांबतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कारण विषय अगदी नवा कोरा आहे. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.